तर फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की 8 बीट नंबर कसा काउंट केला जातो किंवा 1 कसा काउंट केला जातो 8 बीट नंबरमध्ये आणि 16 बीट नंबरमध्ये. तर क्वेश्चन काय विचारला होता MSBTच्या बोर्डमध्ये की राईट अँड ALP टू काउंट नंबर ऑफ झिरोज इन द 8 बीट नंबर. समर 22ला विचारला होता. दुसरा काय होतं की राईट अँड ALP म्हणजे असेंब्ली लँग्वेज प्रोग्रामिंग म्हणजे प्रोग्राम राईट करा टू काउंट नंबर ऑफ वन्स म्हणजे 1 किती आहेत त्यामध्ये इन 8 बीट नंबर. ओके, परत काय विचारायला बघा समर 25 मध्ये की राईट अँड असेंब्ली लँग्वेज प्रोग्राम टू काउंट नंबर ऑफ वन्स इन 16 बीट नंबर. ओके, तर फ्रेंड्स आपण आपल्याला काय काय बघायचं आहे, तर आपल्याला झिरोज इन 8 बीट बघायचं आहे, झिरोज इन 16 बीट बघायचं आहे. त्याचप्रमाणे वन्स कसा काउंट करायचं, वन्स 8 बीट पण बघायचं आहे आणि वन्स इन 16 बीट नंबरमध्ये पण बघायचं की काउंट कसा केला जातो. ओके, तर आपण बघून घेऊ की कोड कसा असणार आहे आपला. तर फ्रेंड्स, पहिल्यांदा आपण काय करणार आहोत, ALP टू काउंट द नंबर ऑफ झिरोज इन 8 बीट नंबर्स. ओके, सो फ्रेंड्स, पहिल्यांदा आपण ही हेडर फाईल टाकून घेतली. डॉट मॉडेल स्मॉल डॉट इम्पॉर्टंट आहे डॉट स्टॅक 100 H फॉर हेक्साडेसिमल्स. ओके, तर तुम्ही ही हेडर फाईल टाकून घ्या. नंतर मग डॉट डेटा म्हणजे तुम्हाला ॲक्च्युअल डेटा कोणता स्टोअर करायचा आहे ते. समजा मी इथे नंबर घेतलेला आहे 5A. A मीन्स 10 आणि 5 मीन्स 5. ओके, तर 5 हे काय 8 बीट नंबर, टोटल काय ते 8 बीट नंबर बरोबर आहे. ते स्टोअर झाले नम नावाच्या व्हेरिएबलमध्ये. ओके, आणि 00H हे काय केलं मी इनिशियलाइज केलं. झिरो नावाच्या व्हेरिएबलला इनिशियलाइज केलं. जसं जसं 0 नंबर आपल्याला मिळत जातील तसं तसं काउंट काय होईल, इन्क्रीमेंट होत जाईल. ओके, तर पुढे कसा करायचं आपण बघून घेऊया. बघा, डॉट कोड आणि स्टार्ट करून डेटाला मी कशात मूव्ह केला, AX मध्ये केला आणि AX रेट मूव्ह केला DS मध्ये. हा आपला सर्व पार्ट कॉमन असतो. ओके, आता पुढे कोड बघून घ्या म्हणजे तुम्हाला समजून येईल. पण कोड बघण्या अगोदर जर फ्रेंड तुम्ही अजून पण लाईक केलं नसेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्हाला जॉईन पण व्हायचं आणि तिथे तुम्हाला नोट्स पण मिळणार आहेत. ओके, तर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ओके, तर बघून घ्या की कोड काय आहे. पुढे बघा, त्यांनी काय सांगितलंय की तुमचा नंबर आहे म्हणजे काय आहे 5A, तो कशात मूव्ह करा, AL मध्ये केला. ओके, आपण तो नंबर मूव्ह AL मध्ये केला. ओके, नंतर काय केलं आपण 08 काय आहे फ्रेंड्स, काउंट आहे, नंबरचा काउंट आहे. ओके, तो काउंट म्हणजे किती नंबर त्यामध्ये प्रेझेंट आहेत तर ते CL मध्ये जातील. ओके, तुम्ही बोला की 8 नंबर कसे काय आहे तिथे, आपण तर फक्त 0 आणि 5 आणि A घेतलेला आहे राईट ना. तुम्हाला सांगतो मी पुढे तर कसा करायचं. तर बघा, त्याच्यानंतर आपण काय केला, नेक्स्ट नावाचं लूप तयार केलं आणि ROR म्हणजेच रोटेट राईट, रोटेट करा. बघा, RO मीन्स रोटेट, राईट करा, रोटेट करा राईटला AL मध्ये, AL ला रोटेट करा. सो AL मध्ये आपला काय आहे, AL मध्ये आहे नम म्हणजेच काय फ्रेंड्स, तर आपण बघितलंय नम मध्ये आपण काय टाकलेलं आहे 5 आणि A. ओके, तर बघा मला इथं काय करायचंय फ्रेंड्स, तर रोटेट करायचं आहे 5 आणि A ला. जर समजा कॅरी आली, ओके, जर कॅरी आली म्हणजे कॅरी जनरेट झालं म्हणजेच काय येणार आहे, 1 येणार आहे बरोबर आहे. समजा कॅरी झाला तर जम्प करा कुठे, स्किप वरती, आणि काय करा, डिक्रीमेंट करा CL ला आणि जम्प नॉट 0. जोपर्यंत 0 होत नाही तोपर्यंत नेक्स्ट वरती ही लूप परत फिरवत राहा जोपर्यंत तुमचा काउंट आहे 8. पहिला 8 होईल, नंतर 7 होईल, नंतर 6 होईल, 4 3 2 1, आणि जोपर्यंत 0 होत नाही तोपर्यंत नेक्स्ट वरती लूप कर. समजा जर द ROR ऑपरेशन परफॉर्म केल्यानंतर कॅरी येत नसेल, म्हणजे समजा 1 आहे आणि तो 1 आहे, समजा 1 नाही येत असेल तर तुम्ही काय करा, 0 ला इन्क्रीमेंट करा. म्हणजे प्रत्येक, म्हणजे समजा जर कॅरिझम 0 असेल तर बीट काय 0 असेल, म्हणजेच बीट 0 असेल तर 0 ला 1 ने इन्क्रीमेंट करा, मग 2, मग 3 आणि 4. कसं असेल तर हा एक्झाम्पल बघा, म्हणजे तुम्हाला समजेल. एक्झाम्पल बोलण्यापेक्षा हा आउटपुट बघा, 5AH. आता मला सांगा फ्रेंड्स, हा 5AH कसा कायला. बघा, हा 5 साठी काय केला बघा, इथं असतो 1 2 4 आणि 8. 4 + 1 म्हणजेच 5 आला. 10 साठी आणि A म्हणजे C काय असतो हेक्साडेसिमल मध्ये 10. सो 10चा बायनरी आपण करायला गेलो 1 2 का 4 और 8, 1 2 का 4 आणि 8. बघितलात, मग इथं 4
8+2 म्हणजे चाललं इथे 10. आता मला सांगा या ओव्हरऑल नंबरमध्ये मी हा त्याचा बायनरी नंबर घेतला, या नंबरचा बायनरी नंबर घेतला. आता यामध्ये झिरोज किती आहेत फ्रेंड्स? बघा 1 2 3 आणि हे 4. हे झिरोज किती आहेत? 4 आहेत. आणि 1 1 1 1 म्हणजे 1 2 3 4 4 वन्स आहेत. तर इथं आपण काउंट केलात की झिरोज किती आहेत आणि वन्स किती आहेत. ओके, आता आपण काय करूया, 16 बीटसाठी बघून घ्या की हा कोडमध्ये काय चेंज होणार आहे, फक्त कोड कसं लिहायचंय. ALP टू काउंट नंबर ऑफ झिरोज इन 16 नंबर्स. ओके, तर क्वेश्चन आपल्या समजलं की 16 बीटचा काढायचा. 8 बीटचा बघितलं, 16 बीट बघून घेऊया. हेडर फाईल सेम राहील. ॲड्रेस डेटा म्हणजे डॉट डेटा म्हणजे आपल्याला जो व्हेरिएबल यूज करायचे म्हणजे ते आपण यूज घेतला नम आणि झिरोज. ओके, तर हा तुमचा नंबर आहे जो 16 बीट आहे. फॉर एक्झाम्पल 0A35CH हा काय आहे तुमचा 16 बीटचा एक्झाम्पल आहे. ओके, DW इथं घ्यायचं आहे, फक्त आपण तिथं DB घेतलेला, इथे DW घ्या. झिरोला इनिशियलाइज करा 0 पासून. समजा त्याच्यामध्ये समजा एक झिरो सापडला तर इथं 1 होईल, 2 होईल, 3 होईल. जितके झिरो मिळतील त्याचा काउंट वाढत जाईल. ओके, हा तर तुमच्याकडे सेम राहील. काय चेंज होणार आहे फ्रेंड्स बघा, फक्त आपल्याला जास्त काही चेंज नाही करायचा, कोड सेमच राहणार आहे. जो नम होता तो आपला गेला AX मध्ये. इथे 10 नंबर का आले फ्रेंड्स ते तुम्हाला मी नंतर सांगतो की 10 नंबर इथं का घेतलेत. बरोबर आहे, पण CL मध्ये 10 नंबर जाणार आहेत ते बघून घेऊया कसा. नंतर रोटेट ROR, झिरोज कॉम्प्लिमेंटला ROR यूज करायचं, पण जिथं आपण AL घेतलं तिथं AX घ्या, कारण की 16 बीट नंबर यूज केलेला आहे म्हणून. बरोबर आहे. नंतर काय करा, जम्प करा. कॅरी असेल तर सेम JC म्हणजे कॅरी असेल तर कशावरती, स्किप वरती. डिक्रीमेंट CL, जम्प जोपर्यंत 0 होत नाही तोपर्यंत नेक्स्ट वरती जम्प करत राहा, इन्क्रीमेंट करा 0. सेम राहणार आहे, फक्त थोडा काय चेंज होतो 16 बीटचा. इथं DW काय लागला, AX काय लागला, बस. आता जो आपण नंबर घेतो त्यासाठी बघून घ्या. बघा हा तुमचा नंबर आहे, राईट. म्हणजे हा नंबर आहे तुमचा, याचा बायनरी फॉर्मॅट घेतला बघा. 0चा नंबर बायनरी 0 0 येईल. Aचा बायनरी म्हणजे 10चा बायनरी 1 0 1 0 येईल. 3चा बायनरी 0 0 1 1 येईल. 5चा बायनरी हा येईल आणि Cचा बायनरी हा येईल. तर आता मी प्रत्येकाचे नंबर लिहून घेतले आणि त्याच्यामध्ये सांगितलं की 0 किती, त्याच्यामध्ये 4 0 आहेत, ह्याच्यामध्ये 2 0 आहेत, त्याच्यामध्ये 2 0, त्याच्यामध्ये 2 0 आहेत. टोटल जो काय तुमचा असेल तो ॲट द एंड तुम्हाला भेटेल की टोटल 12 0 यामध्ये यूज केलेले आहेत. आता आपण बघूया की झिरोज तर आपण बघितलं की कसा काढतात तो. आता वन्सचा बघूया की वन्स कॉम्प्लिमेंट कसं फाइंड आउट करायचं फ्रेंड्स. आता बघूया ALP टू काउंट द नंबर ऑफ वन्स इन द 8 बीट नंबर्स. ओके फ्रेंड्स, तर आता आपण बघितलं की झिरोसाठी तर बघून जर आता वन्स कसा काढायचा ना, ते काही नाही करायचं, सेम HDS कोड ठेवा. डॉट मॉडेल स्मॉल डॉट स्टॅक 100H. नंतर जो तुमचा डेटा असेल तो आपण सेम डेटा यूज केला जिथं आपण झिरोज कॉम्प्लिमेंटसाठी यूज केला तर तोच इथे सेम ॲज इट इज ठेवा. पुढे काय करायचं बघा, पुढे काय करायचं आहे फ्रेंड्स की तुमच्या इथं फक्त एकच चेंज करायचं आहे, कोड इज डन. ओके, सो मूव्ह करा नंबर 1 AL मध्ये. 08 इथे मूव्ह का करायचं आहे, कारण की जो तुमचा बायनरी नंबर आहे ते 8 बीट नंबर आहेत म्हणून ते 08 घेतला आपण. तिकडं आपण 010 का घेतलेला, कारण ते 10 नंबर होते म्हणून. ओके, मी सांगायचं विसरलो होतो. ते तिकडं 08 CL मध्ये मूव्ह करायचं आणि काउंट मूव्ह करायचा 0 0 मध्ये. ओके, तुमचा जो काय काउंट असेल तो 0 0 काउंट त्याच्यामध्ये मूव्ह करायचा. आता इथे तुम्हाला कोणती इन्स्ट्रक्शन यूज करायची, तर इथे यूज करायचं आहे ROR, रोटेट राईट बाय 1 बीट. ओके, तर ही इन्स्ट्रक्शन यूज करायचे. एकनी रोटेट करायचं आपल्या ALला. AL मध्ये आपला काय num1 आहे, num1 काय आपण तर 5A आहे, राईट. नंतर तसं आपण JC इन्स्ट्रक्शन यूज करत होतो. इथे आपल्याला JNC म्हणजे जम्प इफ नॉट कॅरी, म्हणजे समजा 0 असेल तर तुम्ही जम्प करा, अदरवाईज काउंट इन्क्रीमेंट करा 1 ने. जर कॅरी 1 असेल तर इन्क्रीमेंट करा, काउंट 1 ने इन्क्रीमेंट करत जा. ओके, हा इतका सिम्पल लॉजिक होता. कोड ॲज इट इज सेम आहे, फक्त आपण जिथे JC यूज करतो म्हणजे जम्प इफ कॅरी यूज करतो तिथे आपल्याला यूज करायचं JNC. ओके, तर 16 बीटसाठी पण बघून घे कसं करायचं आहे. तर जर तुम्हाला वन्स कॉम्प्लिमेंट फाइंड आउट करायचं आहे युझिंग अ 16 बीट नंबर तर फक्त 16 बीट नंबर चेंज करा ना, अजून काय आहे.
DW. ओके, DW का? कारण की आपण वर्ड यूज करतोय नाही की बाईट, म्हणून DW यूज केला. पुढे बघा काय केलंय, तर पुढे फक्त एकच चेंज करायचं आहे की जो तुमचा हा सर्व फॉर्मॅट सेम असेल. फक्त 16 का घेतला? कारण की आपले 16 बिट नंबर आहेत, म्हणून जो नंबर 1 आहे तो AX मध्ये गेला, AL मध्ये नाही. कारण की AL आपण कधी यूज करतो? जेव्हा 8 बिट नंबर असतो तेव्हा. आपण AX आपण कधी यूज करणार? जेव्हा 16 बिट नंबर आहेत. मग 16 बिट नंबर पण CX मध्ये गेला, काउंट पण 00 पण गेला. आता बघा पुढे काय करायचं फ्रेंड्स, RCR यूज करायचा आहे, रोटेट राईट थ्रू कॅरी. कॅरी थ्रू होणार आहे, कारण की तुमचा नंबर मोठा आहे, 16 बिट आहे, त्यामुळे रोटेट थ्रू कॅरी होणार आहे. ते RCR यूज करणार होता आपण. आणि JNC जसं सेम होता, जसं आपण सेम यूज केला मागच्या मध्ये, तसं आपल्याला फक्त जेस जागी फक्त काय करायचं आहे, JNC यूज करायचा आहे, तो स्किप होईल इथे. ओके, जर व्हिडिओ आवडली असेल फ्रेंड तर नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. तुमचं एक कमेंट मला खूप मोटिव्ह करेल. थँक्यू सो मच. मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.